युनिव्हर्सिटी अर्थात इग्नो या अंतर्गत सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र तत्वे कोड BECC 131 यातील ब्लॉक 3 प्रोडक्शन अँड कॉस्ट यावरती म्हणजेच उत्पादन आणि खर्च या संदर्भातला असणारा नंबर 10वा युनिट द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजेच उत्पादनाची किंमत. कोणतेही उत्पादन घेत असताना किंवा व्यावसायिकदार एखादा उद्योग करत असताना त्यासाठी काही खर्च हा निश्चितपणे करावा लागतो. त्यालाच प्रोडक्शन कॉस्ट आपण म्हणू शकतो. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी विशिष्ट प्रकारचा खर्च हा निश्चितपणे लागत असतो. तो किती असावा, कशा पद्धतीने असावा हा त्या व्यवसायावरती अवलंबून असतो. जेवढा मोठा व्यवसाय असेल, व्यवसायाचं लॉंग रन आपण म्हणूया दीर्घकाळासाठी चालणारा असेल तर त्याला जास्त गुंतवणूक करणं उद्योजक पसंत करतात, कारण दीर्घकाळात आपल्याला उत्पादनातून मिळणारा फायदा हा देखील जास्त मिळू शकतो. पण शॉर्ट टाइम बिझनेस असेल तर शॉर्ट टाइमसाठी प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी येईल, मिनिमम कॉस्ट कशी येईल याचा प्रयत्न केला जातो. कारण तेवढाच माल मार्केटमध्ये पोहोचवणं आणि अधिकचा माल जर असेल तर आपल्याला काही फायदा होणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं शॉर्ट रन अँड लॉंग रन किंवा अल्पकाळ आणि दीर्घकाळ हा विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कशी पद्धतीची असू शकेल, किती असू शकेल हे आपल्याला पाहावं लागेल. ती जेवढी जास्त असेल जेवढी कमी असेल त्यानुसार त्याच्यातला होणारा बदल हा प्रामुख्याने आपल्याला अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळं अल्पकाळातला उत्पादन किंवा अल्पकाळात असणारे उद्योग व्यवसाय कशा पद्धतीचे आहेत, किती प्रकारचे आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. उद्योजकांनी सूक्ष्म घटकाचा विचार करून त्यासाठी किती कॉस्टिंग येऊ शकतं, किती खर्च येईल आणि मग तो उद्योग व्यवसाय आपल्याला आउटपुट किती निर्माण करू शकेल किंवा उत्पादन किती निर्माण होईल आणि झालेल्या उत्पादनातून आपल्याला कशा पद्धतीनं उत्पादन आणि खर्च या दोघांतला समतोल साधता येईल हे पाहणं अगत्याचं ठरतं किंवा आवश्यक ठरू शकतं. उत्पादनाची एकूणच किंमत जी आहे ती किती येऊ शकेल, जर उत्पादनासाठी किंवा खर्चासाठी लागणारा काही भाग आपण विचारात घेतला तर तो दीर्घकाळातली असणारी किंमत ही आपल्याला त्यावरतीच निश्चित करावी लागते. अर्थात किंमत निश्चित करताना काही बाबी ह्या उत्पादनाच्या खर्चाच्या अनुषंगाने विचार करावा लागतात, कारण दीर्घकाळात तेवढा आपल्याला नफा मिळणं आवश्यक आहे. खर्चाची जी संकल्पना आहे द कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, उत्पादनाचा खर्च हा सर्वसाधारण किती असेल याची एक संकल्पना आपल्याला पहिल्या याच्यामध्ये पाहता येईल इंट्रोडक्टरी पार्ट नंतर. त्यानंतर प्रायव्हेट कॉस्ट अँड सोशल कॉस्ट जे आहे, खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च, काही उद्योगाला काही उत्पादनाच्या दृष्टीने अशा पद्धतीचे खर्च हे अपेक्षित असतात, कारण त्या उद्योगासाठी लागणारा ॲक्च्युअली कॉस्टिंग आहे आणि त्याला सोशल कॉस्टिंग किंवा सामाजिक काही खर्च देखील विचारात घ्यावे लागतात. कारण इतर वेळेला आपण अनेक वेळेला बघतो एखादा उद्योग व्यवसाय करताना धार्मिक किंवा देणगी रचना या अनुषंगाने त्याचा भाग विचारात घेतला जातो. त्यामुळे इतरही काही खर्च असू शकतात, त्या कॉस्टिंगचा विचार आपल्याला त्याच्यात होणं अपेक्षित असतं. पैशाची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च याचा विचार करता मनी कॉस्ट एक्सप्लेनेशन अँड इम्प्लिकेशन कॉस्ट ही पैशाची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित आहे, ते खर्च कशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर रिअल कॉस्ट, ॲक्च्युली वास्तविक खर्च काय असेल, हा वास्तविक खर्च कशा पद्धतीने ओव्हरकम करता येऊ शकतो का, किंवा सोशल कॉस्ट जो म्हटलंय तो कॉस्ट आपल्याला कशी कव्हर करता येईल याचा विचार करून उत्पादकाला उत्पादनाची किंमत ही निश्चित करावी लागते. आता या किमतीमध्ये बदल केले म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जसं आपण म्हणतो तशा पद्धतीने ही रिअल कॉस्ट आहे, वास्तविक खर्चावरची असणारी किंमत ही सुद्धा विचार करावा लागतो, किंवा तो खर्च किती आहे तो विचार करून उत्पादनाची किंमत ही विचारात घेतली जाते. एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये उत्पादनामध्ये तयार झालेला प्रोडक्ट हे कोणता आहे, तो दीर्घकाळ चालणार आहे का. आपण जर एक्झाम्पल पाहिलं तर छोटा अगदी पार्लेजी बिस्किटचं जर एक्झाम्पल घेतलं तर लॉंग पिरियड आपण म्हणूया की हा व्यवसाय जो चालू राहिला. शॉर्ट पिरियडमध्ये काही मार्केटमध्ये आले पण आणि गेले पण उद्योजक. त्यामुळं शॉर्ट पिरियड आणि लॉंग टर्म ही पूर्णपणे कस्टमरवर पण डिपेंड राहू शकते किंवा उद्योगाची व्याप्ती किती असेल त्या व्याप्तीवरती पण डिपेंड असेल. त्यामुळे त्यातले असणारे इन्व्हेस्टमेंट हे दीर्घकाळात आपल्याला बेनिफिट मिळून देईल का. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च
यामध्ये ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत हा विचारात घेतलेला भाग आहे. हिस्टॉरिकल कॉस्ट अँड रिप्लेसमेंट ऑफ कॉस्ट. हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक खर्च जो आहे तो किती असू शकतो आणि त्याच्या खर्चाची असणारी किंमत किती असू शकते तो विचारात घ्यावा लागतो. कॉस्ट फंक्शन्स जे आहेत शॉर्ट रन अँड लॉंग रन जो आहे खर्चाचं कार्य किंवा शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये खर्चाची असणारी रणनीती ही कशा पद्धतीने आहे, खर्च कार्य आणि वेळ किंवा घटक याचा विचार करून त्याचा अनुषंगाने मांडणी करावी लागेल किंवा तशा पद्धतीने विचारात घ्यावे लागेल. खर्च कार्य जो आहे तो आणि वेळ घटक याचा जर विचार केला कॉस्ट फंक्शन शॉर्ट रन अँड लॉंग रनचा विचार करता त्या काही बाबीवरती विचार करणं अपेक्षित आहे. कॉस्ट फंक्शन ची जी कार्य प्रक्रिया आपण म्हणूया किंवा टाइम एलिमेंट जो आहे तो वेळ हा घटक देखील विचारात घेतला जातो. तो अल्प असेल दीर्घ असेल सांगितल्याप्रमाणे तो फंक्शन्स कशा पद्धतीने आहे कॉस्ट फंक्शनच्या अनुषंगाने परिवर्तनीय खर्च जो आहे तो कशा पद्धतीने आहे. थेअरी ऑफ कॉस्ट इन द शॉर्ट रन किंवा अल्पकाळातली ही किंमत जी आहे ती कशा पद्धतीने सैद्धांतिक मांडणी आपल्याला करता येऊ शकते. त्यानंतर परिवर्तनीय खर्च जो आहे तो फिक्स्ड खर्चासारखाच आपण जसं बदलता किंवा व्हेरिएबल कॉस्ट त्याला म्हटलं जातं. फिक्स्ड कॉस्ट निश्चित खर्च असतो आणि परिवर्तनीय खर्च किंवा बदलता खर्च असू शकतो. कारण उत्पादनासाठी लागणारे जे काही घटक आपण म्हणूया श्रमिक असतील काही वेळेला कमी लागतील काही वेळेला जास्त लागतील. पण जमीन असेल किंवा इतर काही घटक असतील ते कॉन्स्टंट आपल्याला पकडावे लागतात. म्हणजे काही फिक्स आहे तर काही व्हेरिएबल्स असू शकतात. त्याचबरोबर एकूण परिवर्तनीय खर्च जो आहे टोटल फिक्स कॉस्ट जो आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा व्हेरिएबल्स कशा पद्धतीने आहे एकूण खर्चाचा आणि एकूण उत्पादनाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला विचार घ्यावा लागेल. किंवा त्याचबरोबर याचा काही पुढचा जो टप्पा आहे खरं तर युनिट हा मोठा आहे आणि याच्यातलं सिलेबस थोडा मोठा आहे त्यामुळे आपण 2 टप्प्यामध्ये या अनुषंगाने पाहणार आहोत. शॉर्ट रन कॉस्टमध्ये किंवा शॉर्ट रन कॉस्ट जो आहे कर्व तो कशा पद्धतीने आहे. सरासरी निश्चित किंमत ॲव्हरेज फिक्स कॉस्ट आहे. सरासरी परिवर्तनीय खर्च ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे. सरासरी एकूण खर्च ॲव्हरेज टोटल कॉस्ट आहे. मार्जिनल कॉस्ट जे आहे ते किरकोळ खर्च आहे किंवा किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध जो आहे तो दाखवला जाईल. रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल कॉस्ट आणि ॲव्हरेज कॉस्ट हे विचारात घेतात. लॉंग रन कॉस्ट वक्र जो आहे तो लॉंग रन कॉस्ट कर्व दीर्घकाळाचा जो आहे तो निश्चितपणे दीर्घकाळात आपल्याला फायदा मिळवून देणारा असतो किंवा काही अल्पकाळातला खर्च जो आहे तो दीर्घकाळामध्ये उत्पन्नाच्या अनुषंगाने आपल्याला मिळवता येऊ शकतो. दीर्घकाळ आर्थिक कार्यक्षमता जी आहे द लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट किंवा लॉंग रन मार्जिनल कॉस्ट जे आहे ती लॉंग रन कॉस्ट कर्व त्याच्यावरती अवलंबून असतो किंवा तशा पद्धतीचा वक्र जो आहे तो आपल्याला काढता येऊ शकतो. लॉंग रन मार्जिनल कॉस्ट आणि शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट यांच्यातील संबंध जो आहे रिलेशनशिप बिटवीन लॉंग रन मार्जिनल कॉस्ट अँड शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट याच्यात आहे. त्याचबरोबर त्याचं काही कन्क्लुजन आपण बघणार आहोत. या अनुषंगाने प्रस्तावना किंवा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो चांगल्या उत्पादनाबाबत फर्मचा निर्णय 2 घटकावर अवलंबून असतो किंवा एखादी फर्म उद्योग संस्था ही किमान 2 घटक किंवा काही विशिष्ट घटक हे उत्पादनाचे असतात आणि त्या भूमी श्रम भांडवल आणि संयोजक या 4 घटकातील 2 घटकामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो. त्यामध्ये लेबर असेल आणि कॅपिटल असेल म्हणजे भांडवल आणि श्रमिक या 2 घटकात जर बदल केले तर उत्पादनामध्ये तशा पद्धतीचे बदल हे प्रभावीपणे जाणवतात. प्रथम चांगल्या वस्तूची मागणी आणि दुसरी वस्तूची उत्पादनाची किंमत जी आहे ती त्याच्यात विचारात घ्यावी लागते. त्यानुसार उत्पादन खर्चाची संकल्पना ही समजून घेण्यासाठी मूलभूत बाबी विचारात घ्याव्या लागतात. किंमत सिद्धांत आणि सखोल चर्चा यात होणं अपेक्षित असतं. कारण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जसं आपण म्हणतोय तशा पद्धतीने उद्योग सुरू करताना फर्मची इच्छा किंवा त्यांचा नफा वाढवण्यासाठी तो त्याचा खर्च कमी करण्यास सक्षम असल्यास असे करण्यास सक्षम असेल. अर्थातच एखाद्या फर्मला अर्थतज्ञ ज्याला खाजगी म्हणतात ते कमी करण्यात स्वारस्य असते. खर्च सामाजिक खर्चाची संकल्पना ज्याचा संदर्भ अनेकदा या संदर्भात विचारात घेतला जातो. समाज कल्याण हे फर्मच्या किंवा सिद्धांताशी संबंधित नाही तथापि ते आवश्यक आहे. खाजगी खर्चाच्या संकल्पनामधील फरक हा समजून घ्या. सामाजिक खर्च आर्थिक विश्लेषणामध्ये आम्ही अनेकदा पैशाची किंमत आणि यामध्ये फरक हा करत असतो.
त्याचबरोबर खर्चाच्या संकल्पना किंवा खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च. सूक्ष्म आर्थिक सिद्धांतामध्ये खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च या दोन्ही संकल्पना या आहेत. फर्म किंवा उद्योगधंदा हा नफा वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे. खाजगी खर्चाच्या विचारांद्वारे पूर्णपणे मार्गदर्शन केले जाते. निर्णय घेताना ते पार पडतात किंवा इतरावर लादत असलेल्या सर्व खर्चाकडे ते दुर्लक्ष करतात. खर्चाच्या संकल्पना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. खाजगी खर्च आहे, सामाजिक खर्च आहे. सामाजिकमध्ये जो नफा आहे तो उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आहे. खाजगी खर्चाच्या विचाराद्वारे पूर्णपणे मार्गदर्शन केले जाते. निर्णय घेताना त्या उद्योग संस्थेला इतरावरती काही वेळेला काही खर्च हा इतर खर्च म्हणून सुद्धा विचारात घ्यावा लागतो किंवा अदर एक्सपेंडिचर्स आपण म्हणूया ते विचारात घेतले जातात. यावरून 3 प्रकारच्या खर्चाचा किंवा खाजगीत समावेश असलेला दिसून येतो. तो म्हणजे कार्यरत उत्पादनाच्या घटकांची खरेदी किंमत, उत्पादन प्रक्रिया, त्याचबरोबर संसाधनाची किंमत, स्वतः उत्पादक किंवा सामान्य नफा हा दिसून येतो. कार्यरत उत्पादनाच्या घटकांची खरेदी किंमत किंवा उत्पादन प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीची आहे. संसाधनाची किंमत स्वतः किंवा उत्पादक या अनुषंगाने विचार करता सामान्य नफा हा दिसून येतो. त्याचबरोबर पैशाची किंमत जी आहे ती पैशांची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च याच्याशी संबंधित आहे किंवा खर्चाच्या संकल्पनेचा उलट पैशाच्या खर्चाची संकल्पना किंवा एक्सपेंडिचर मेथड आपण म्हणूया. कोणत्याही उत्पादनाचा पैसा खर्च हा मानला जातो. ते आउटपुट मिळवण्यासाठी केलेला खर्च हा विचारात असतो किंवा तशा पद्धतीचा खर्च हा प्रभावीपणे जाणवतो. पैशाची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च याच्यातून संधी खर्च किंवा त्या संकल्पना या प्रकर्षाने जाणवतात. उलट पैशाच्या अनुषंगानेच कोणत्याही उत्पादनाच्या किंवा उत्पादनाचा जो घटक आहे तो विचारात घ्यावा लागतो किंवा अल्प ठेवणं असेल किंवा वाढवणं असेल आपण म्हणूया. गुंतवणूक जेवढी जास्त कराल तेवढं उत्पादन हे जास्त प्रमाणात मिळू शकतं किंवा उत्पादनाचे घटक तशा पद्धतीने वापरले जातात. वास्तविक खर्चाची संकल्पना ही प्रामुख्याने अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केली होती. कामगाराला त्याची सेवा किंवा उत्पादकतेसाठी देत असताना त्याला अस्वस्थता येते. जेव्हा एखादी व्यक्ती आपले उत्पन्न वाचवते तेव्हा तो काही त्याग करतो आणि ते गुंतवणूकदारांना कर्ज देते जे उत्पादनासाठी त्याचा वापर करतात. या अस्वस्थता आणि त्याग हे उत्पादनाच्या वास्तविक खर्चाचे स्वरूप आहे. मार्शलचे स्वतःचे शब्द किंवा सर्व विविध प्रकारच्या श्रमाचे परिश्रम करण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. सर्व प्रयत्न आणि बलिदान याला किंवा त्याच्याबद्दलचा त्याग आपण म्हणूया. बलिदानाचे शब्दशः न घेता त्याच्या संदर्भातला त्याग आपल्याला करावा लागतो. तो एकत्रितपणे उत्पादनाचा खरा खर्च म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या घटकाचं उत्पादन घेत असताना एका घटकाचा त्याग करणं आणि दुसऱ्या घटकावरती त्याचा खर्च करणं हे निश्चित असू शकतं. जसं पूर्वी आपण स्त्री पुरुष समानता मांडण्याच्या संदर्भात आपण मुलावरती तेवढाच खर्च करणं आणि मुलीवरही तेवढाच खर्च करणं. पण काही वेळेला पूर्वी विचार जर केला तर मुलावरती जास्त खर्च करायला पालक तयार असायचे आणि मुलीवरती कमी खर्च केला जायचा. मग तसं उत्पादन प्रक्रियेमध्ये पण एका वस्तूचं उत्पादन हे कमी खर्च करणं त्या उत्पादन प्रक्रियेसाठी आणि एकावरती जास्त खर्च करणं किंवा एकातला खर्च कमी काढून घेणं आणि दुसऱ्यावरती तो जास्तीचा खर्च करणं अशा पद्धतीनं खरं तर लॉस आपल्याला जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न होतो. परंतु इक्वल जर असेल तर उत्पादनं सुद्धा चांगली मिळू शकतात आणि त्याचा फायदा सोशल अँगलने जर पाहिलं तर हे सामाजिक उदाहरण आहे की स्त्री पुरुष म्हणजे मुलगा असो मुलगी असो शिक्षणावरती तेवढाच खर्च करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजे. त्याचबरोबर त्याची गुणवत्ता किंवा क्वालिटी आपण म्हणूया तो तशा पद्धतीने मुलगा असला तर तो शिकण्यासाठी तेवढा इलिजिबल आहे का, खरंच तो शिकू शकतोय का, तशाच कोर्सला त्याला प्रवेश घेणं किंवा ॲडमिशन घेणं आणि ते राबवणं अनुषंगाने असेल. त्याचबरोबर हे वाचतं किंवा त्या अनुषंगाने होऊ शकतं. त्याच पद्धतीनं उत्पादन खर्च, उत्पादनाची प्रक्रिया ही निश्चितपणे घडू शकते किंवा अशा अनुषंगाने त्याच्यातला होणारा बदल हा अपेक्षित असतो. या अस्वस्थता आणि त्याग हे उत्पादनाच्या वास्तविक खर्चाचे स्वरूप आहे. मार्शलचे किंवा स्वतःचे शब्द
हे सर्व विविध प्रकारच्या श्रमाचे परिश्रम करण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. सर्व प्रयत्न आणि बलिदान याला एकत्रितपणे उत्पादनाचा खरा खर्च म्हटलं जाऊ शकतं. त्याचबरोबर बुडलेली किंमत आणि वाढीव खर्च अर्थशास्त्र आणि व्यवसाय निर्णय या अनुषंगाने घेण्यामध्ये बुडलेली किंमत ही एक किंमत आहे ज्यामध्ये किंवा आधीच खर्च केले गेले आहे, पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाही. बुडलेले खर्च यालाही म्हणतात किंवा पूर्वलक्षी खर्च असं देखील म्हटलं जातं. कधी कधी संभाव्य खर्चाशी विरोधाभास केला जातो. जे भविष्यातील खर्च किंवा जे एखादी कारवाई केल्यास खर्च किंवा बदललेले जाऊ शकतात या अनुषंगाने पारंपरिकमध्ये सूक्ष्म आर्थिक सिद्धांत हा केवळ विचारात घेऊन किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा लागतो. बुडीत खर्च किंवा आधीच केला गेला आहे किंवा परत मिळवता येत नाही, त्यामुळे त्यांनी तर्कशुद्ध निर्णय घेणाऱ्याच्या निवडीवर प्रभाव टाकू नये किंवा त्या अनुषंगाने तशा पद्धतीचा बदल हा करणं अपेक्षित आहे. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च अर्थशास्त्रज्ञ आणि लेखापाल हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून खर्च पाहतात किंवा लेखापाल आहेत फर्मच्या आर्थिक विवरणाशी संबंधित आहे आणि पूर्वलक्ष्य घेण्याकडे तशा पद्धतीचा दृष्टिकोन आहे. फर्मची आर्थिक स्थिती पहा, कारण त्यांना मालमत्तेचा मागोवा ठेवावा लागतो आणि दायित्व हे देखील विचारात घ्यावं लागतं. मागोवा ठेवावा लागतो आणि दायित्व कामगिरीचे मूल्यांकन हे देखील करावं लागतं. लेखा खर्च हा समाविष्ट आहे किंवा कराद्वारे परवानगी दिलेल्या दरावर भांडवली उपकरणांसाठी घसारा खर्च हा अधिक दुसरीकडे किंवा अर्थशास्त्रज्ञ काय खर्च अपेक्षित आहे याची संबंधित आहे. भविष्यात आणि फर्म आपल्या संसाधनांची पुनर्रचना कशी करू शकेल, त्याची किंमत कमी करा आणि नफा सुधारा, अशा प्रकारे ते पुढे पाहता संधी खर्चाशी किंवा त्या अनुषंगाने असणारे संबंधित असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत. ऐतिहासिक खर्च हा प्रत्यक्षात त्यावेळी झालेला खर्च आहे. मालमत्तेची खरेदी यांच्या विरुद्ध प्रतिस्थापन खर्च हा देखील विचारात घ्यावा लागतो. मालमत्ता किंवा पुनर्स्थित करण्यासाठी आता खर्च करावा लागेल, म्हणजेच बदली किंमत ही त्याचा किंवा त्याच प्रकारच्या नवीन मालमत्तेची वर्तमान किंमत आहे आणि या वर्तमान किंमतीच्या अनुषंगाने ऐतिहासिक किंमत ही विचारात घ्यावी लागते किंवा त्या अनुषंगाने पूर्वस्थिती कशा पद्धतीची आहे किंवा पूर्व ज्ञान त्या उद्योग व्यवसायाचं कशा पद्धतीचे आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. खर्चाची कार्य किंवा शॉर्ट रन आणि लांब किंवा लॉंग रन या ठिकाणी विचार करताना काही बाबी ह्या विचारात. उत्पादन आणि खर्च यांच्यातील संबंध हा खर्च किंवा कार्य कशा पद्धतीने चालतं. फर्मचे किंवा खर्चाचे कार्य ठरवण्यासाठी दोन घटक असतात. प्रथम फर्मचे उत्पादन आणि दुसऱ्या घटकासाठी फर्मने दिलेली किंमत ही वापरली जाते. सराव मध्ये उत्पादन कार्य विविध प्रकारचे असू शकतात किंवा या विविध अनुषंगाने काही वेळा एक घटक किंवा त्या अनुषंगाने असणारी उत्पादन परिवर्तनशीलता ही देखील विचारात घ्यावी लागते. इतर घटक निश्चित आहेत, काहींना ते शक्य नाही किंवा काही शक्य स्थिती असल्याची दिसून येत नाही. बदलणारे घटक या कारणास्तव खर्च किंवा त्याची असणारी कार्यानुकृती ही विचारात घेऊ शकतात किंवा त्या अनुषंगाने त्या बाबी पाहणं अपेक्षित आहे. विविध प्रकार किंवा अर्थशास्त्रात साधारणपणे दोन प्रकारचे खर्च हा कार्य असतात. किंमत सिद्धांतानुसार विचार केला जातो. शॉर्ट रन कॉस्ट आणि दीर्घकालीन खर्च हा देखील तिथं महत्त्वाचा आहे किंवा त्याच्या अनुषंगाने त्याचा विचार होणं अपेक्षित आहे. खर्च कार्य आणि वेळ घटक. खर्चाचा सिद्धांत समजून घेण्यासाठी त्याचा अर्थ हा स्पष्ट असणे आवश्यक आहे. शॉर्ट रन आणि लॉंग रन हा विचार करता सामान्य वापरात या संज्ञा वापरल्या जाऊ शकतात. आठवडे, महिने आणि वर्ष, परंतु अर्थशास्त्रज्ञांसाठी ते अटी दर्शवतात किंवा त्या अनुषंगाने त्यातला भाग हा येऊ शकतो. शॉर्ट रनमध्ये किंवा अल्पकाळामध्ये असणारी स्थिती ही बदललेली दिसून येते किंवा त्या स्थितीत तसे बदल घडलेले आहेत. उत्पादन आणि कॅलेंडर याचा विचार करता
किंवा विशिष्ट कालखंडात विशिष्ट उत्पादन हे किती चांगल्या पद्धतीनं किंवा अद्ययावत स्थितीत असू शकतं हे आपल्याला पाहावं लागेल. खर्चाचा सिद्धांत समजून घेण्यासाठी त्याचा अर्थ हा स्पष्ट असणे आवश्यक आहे. शॉर्ट रन आणि लॉंग रन हा सामान्य वापरात या संज्ञा वापरल्या जाऊ शकतात. महिने आणि वर्ष, परंतु अर्थशास्त्रज्ञांसाठी त्या अटी हे दर्शवतात. उत्पादन आणि कॅलेंडर वर्षाचा संदर्भ नाही. तेव्हाही संकल्पना किंवा जेव्हा शॉर्ट रन आणि लॉंग रन या संज्ञा वाचतात तेव्हा त्या अनुषंगाने वेळ हा अप्रत्यक्षपणे रेंगाळत येते किंवा त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. लॉंग रन कॉस्ट फंक्शन किंवा दीर्घकाळात एकूण खर्च हे एक मल्टी व्हेरिएबल फंक्शन आहे जे एकूण सूचित करते किंमत अनेक घटकाद्वारे निर्धारित केली जाते. लॉंग रन कॉस्ट फंक्शन हे दीर्घकाळात एकूण खर्च हे एक मल्टी व्हेरिएशन किंवा फंक्शन्स आहे जे एकूण सूचित करते किंवा किंमत हा अनेक घटकांद्वारे निर्धारित केली जाते. दीर्घकालीन खर्चाचे कार्य हे पाहणं अपेक्षित आहे. वास्तविक खर्च किंवा वास्तविक खर्चाची संकल्पना जी आहे ती अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केली होती. त्यांच्या मते किंवा कामगाराला त्याची सेवा उत्पादकतेसाठी देत असताना त्याला अस्वस्थता येते किंवा उद्देश. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती हे आपले उत्पन्न वाचवते तेव्हा तो काही त्याग हा निश्चितपणे करत असतो आणि ते गुंतवणूकदारांना कर्ज देखील देत असतात किंवा गुंतवणूकदारांचा असणारा म्हणजे ज्या एखाद्या वेळेला असं असतं की दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय जर विचारात घेतला तर तो मुख्य डेअरी व्यवसायावरती किंवा मुख्य दूध संकलन केंद्रावरती अवलंबून असतो. तो मिडल पर्सन जो दूध कलेक्शन करणारा असतो, दूध संकलन करणारा असतो, त्या संकलकावरती अवलंबून असतो आणि या संकलकाकडून दूध निर्मिती म्हणजे आपण एक प्रकारे म्हणूया दूध जे शेतकरी असतात की जे गाई म्हशी सांभाळतात त्यांच्याकडे जाणार असतं. तर त्यावेळेला मेन गुंतवणूक जी केलेली असते ती मिडल पर्सनची मध्यस्थीची एखाद्या वेळेला असू शकते किंवा दूध संकलन करणाऱ्या दूध डेअऱ्यांची असू शकते. त्यामुळे एकूण उत्पादनासाठीचा असणारा आवश्यक खर्च असेल त्या अनुषंगाने असेल तर ती बाब ही विचारात घेतली जाते. त्यामुळे बुडालेली किंमत आणि वाढीव खर्च अर्थशास्त्रात आणि व्यवसाय निर्णय घेण्यामध्ये बुडालेली किंमत ही एक किंमत आहे ज्यामध्ये आधीच खर्च केले गेले आहे आणि पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाही किंवा बुडालेले खर्च यालाही म्हणतात किंवा पूर्वलक्ष खर्च असं देखील म्हटलं जातं. कधी कधी संभाव्य खर्चाशी विरोधाभास हा केला जातो. जे भविष्यातील खर्च जे एखादी कारवाई केल्यास खर्च आणि बदललेले जाऊ शकतात. पारंपरिकमध्ये सूक्ष्म आर्थिक सिद्धांत केवळ संभाव्य किंवा भविष्यातील खर्च निर्णयासाठी संबंधित आहेत. बुडीत खर्च हा आधीच केला आहे आणि परत मिळवता येत नाही. त्यामुळे त्यांनी तर्कशुद्ध निर्णय घेण्याच्या निवडीवर हा प्रभाव टाकू शकतो किंवा प्रभाव असू शकतो. त्यामुळे बुडालेली किंमत आणि वाढीव खर्च याचा विचार करता अर्थशास्त्रात आणि व्यवसाय निर्णय घेण्यामध्ये बुडालेली किंमत ही एक किंमत आहे ज्यामध्ये आहे किंवा आधीच खर्च केले गेले आहे आणि पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाही किंवा बुडालेले खर्च याच्यात देखील काही खर्च हे काही कारणाने रिकवर करणं हे शक्य होत नाही किंवा काही वेळेला त्यात उद्योग व्यवसायामध्ये चढ उतार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते कोणत्या प्रकारचे असतील, कशा प्रकारचे असतील याचा विचार होणं हे अगत्याचे ठरेल. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च यामध्ये अर्थशास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञांच्या मतानुसार लेखापाल किंवा अकाउंटन्सी जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून खर्च पाहता लेखापाल आहेत फर्मच्या आर्थिक विवरणाशी संबंधित आणि पूर्वलक्ष घेण्याकडे याचा कल आहे. फर्मची आर्थिक स्थिती पहा कारण त्यांना मालमत्तेचा मागोवा ठेवावा लागतो आणि दायित्वे किंवा मागील कामगिरीचे मूल्यांकन करा. लेखा खर्च हा समाविष्ट आहे. कराद्वारे परवानगी दिलेल्या दरावर हा भांडवली उपकरणासाठी घसारा खर्च हा अधिक विचारात घ्यावा लागतो किंवा कराद्वारे मिळणारी स्थिती ही फार स्थिती किंवा साहित्यिक दृष्टीनं याच्यात बदल असू शकतात. त्यामुळे आर्थिक खर्च आणि लेखा खर्च हा त्यात विचारात घेण्यात बाबी आहे. लेखा खर्च म्हणजे जमा आणि खर्चाच्या बाजूने किंवा एकूणच उत्पादन किती आणि
त्याच्यावरती होणारा खर्च किती, या बाबीला महत्त्व आहे. फर्मच्या आर्थिक विवरणाशी संबंधित आणि पूर्वलक्षी विचार करता या बाबीवरती विशेष लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत किंवा ऐतिहासिक खर्च हा प्रत्यक्षात त्यावेळी झालेला खर्च आहे. मालमत्तेची खरेदी यांच्या विरुद्ध हा प्रतिस्थापन खर्च हा खर्च आहे. ती मालमत्ता किंवा पुनर्स्थापित करण्यासाठी आता हा खर्च हा करावा लागेल. म्हणजेच बदली किंमत किंवा त्यासाठीचा असणारा अपेक्षित खर्च हा वेगळा असू शकतो किंवा त्याच्यात असणारा बदल हा वेगळा असू शकतो. ऐतिहासिक खर्च हा प्रत्यक्षात त्यावेळी झालेला खर्च आहे आणि मालमत्तेची खरेदी यांच्या विरुद्ध हा प्रतिस्थापन खर्च आहे. ती मालमत्ता किंवा पुनर्स्थापित करण्यासाठी आता हा खर्च करावा लागेल. म्हणजेच बदली किंमत ही त्यांचा किंवा त्याच प्रकारच्या ह्या नवीन मालमत्तेची वर्तमान किंमत आहे आणि त्या अनुषंगाने देखील विचार करावा लागेल. खर्चाची कार्य ही शॉर्ट रन आणि लांब धावणे किंवा अर्थशास्त्रात साधारणपणे 2 प्रकारचे खर्च हे कार्य असतात. किंमत सिद्धांतानुसार विचार केला जातो. शॉर्ट रन कॉस्ट फंक्शन आणि दीर्घकालीन खर्चाचे कार्य किंवा खर्चाचे कार्य ही आकृतीच्या स्वरूपात खर्च वक्र म्हणून स्पष्ट केली जाऊ शकतात. या अनुषंगाने ज्या काही बाबी आहेत त्या अल्पकाळावधीमध्ये गुंतवणूक ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या 4 घटकावरती केलेली गुंतवणूक ही वेगळ्या प्रकारची असू शकते. त्याचबरोबर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकामध्ये जसं दीर्घकाळासाठी जर करायचं असेल तर भूमी किंवा जमिनीची गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी डेव्हलपमेंट त्याच्यात केली जाईल. मोठ्या पद्धतीचे सोयीसुविधा उपलब्ध करून घेता येतील. या सोयीसुविधा कशा वाढतील त्या विचारात घेतल्या जातील आणि त्या विचारात घेऊन आपण त्याच्या विविध बाजूनी विचार करत असतो. परंतु शॉर्ट रनमध्ये अशा पद्धतीची गुंतवणूक किंवा दीर्घकालीन नफा मिळेल ही अपेक्षा नसते. कारण शॉर्ट पिरियडमध्येच तो व्यवसाय किंवा उद्योग करावा लागतो. त्या उद्योगांमध्ये ही स्थिती जी आहे ती बदललेली दिसून येते किंवा त्या अनुषंगाने पर्यायी स्थिती जी आहे ती पाहिली जाते आणि शॉर्ट रनमध्ये हा कमीत कमी खर्च कसा करता येईल तो पाहणं अगत्याचं ठरेल. त्याचबरोबर खर्च कार्य आणि वेळ घटक किंवा खर्चाचा सिद्धांत समजून घेण्यासाठी त्याचा अर्थ हा स्पष्ट असणे आवश्यक आहे. शॉर्ट रन आणि लाँग रनमध्ये सामान्य त्याचा वापर किंवा त्या अनुषंगाने संज्ञा ह्या वापरल्या जाऊ शकतात. आठवडे, महिने आणि वर्ष, परंतु अर्थशास्त्रज्ञासाठी ते अटी दर्शवतात. उत्पादन आणि कॅलेंडरचा वर्षाचा संदर्भ नाही तेव्हाही ही संकल्पना विचारात घेतली जाते किंवा जेव्हा शॉर्ट रन आणि लाँग रन या संज्ञा वापरलेल्या असतात तेव्हा वेळ हा अप्रत्यक्षपणे विचारात घेतला जातो किंवा त्या अनुषंगाने तशा बाबी ह्या सांगितल्या जातात. त्यामुळं वेळेचा देखील विचार केला जातो किंवा एखादा उद्योग हा व्यवसाय हा 6 मंथसाठी असू शकतो किंवा एखादा वर्षभरासाठी असतो. काही उद्योग व्यवसाय हे लॉंग टाईम चालू झालेले असतात किंवा आपण एखादा टाटांचा व्यवसाय बघूया. रतन टाटांचे ज्यावेळेला इंडस्ट्री सुरू झाली तेव्हापासून हा लोहपोलाद उद्योग जो आहे तो आजही दीर्घकाळासाठी आपण पाहतो. त्यामुळे त्याची इन्व्हेस्टमेंट ही जास्त प्रकारे असते. दुसऱ्या बाजूला आपण मोबाईल इलेक्ट्रॉनिक आयटम्सचा विचार जर केला किंवा इलेक्ट्रॉनिक्स गुड्सचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याचा पिरियड हा दीर्घकाळ नसून तो अल्पकाळासाठी किंवा तशा पद्धतीचा उपलब्धता असल्याचे दिसून येईल. खर्चाचे सिद्धांत समजून घेण्यासाठी त्याचा अर्थ हा स्पष्ट असणे आवश्यक आहे. शॉर्ट रन आणि लाँग रनमध्ये सामान्य वापरात या संज्ञा वापरल्या जाऊ शकतात. आठवडे, महिने आणि वर्ष, परंतु अर्थशास्त्रासाठी त्या अटी दर्शवतात. उत्पादन आणि कॅलेंडरचा किंवा वर्षाचा विचार करता हा संदर्भ नाही तेव्हाही ही संकल्पना किंवा जेव्हा शॉर्ट रन आणि लाँग रन या संज्ञा असतात तेव्हा वेळ ही अप्रत्यक्षपणे विचारात घेतली जाते. लाँग रन कॉस्ट फंक्शन जे आहे ते दीर्घकाळात एकूण खर्च हे एक मल्टी व्हेरिएबल फंक्शन्स आहे जे एकूण सूचित करते. किंमत अनेक घटकाद्वारे ही निर्धारित केली जाते. किंमत निर्धारण करताना किंवा शॉर्ट रन कॉस्ट फंक्शन हे अल्पावधीत आउटपुट पातळी किंवा तंत्रज्ञान आणि घटक किंमत या व्यतिरिक्त भांडवली उपकरणे, जमीन इत्यादी सारखे निश्चित घटक हे देखील किंमत म्हणून ठरवतात किंवा त्याचा विचार करतात. अल्पावधीत खर्चाचा सिद्धांत जो आहे तो
फर्मचे अल्पकालीन खर्च हे निश्चित आणि परिवर्तनीय खर्चामध्ये विभागले जातात. त्यामुळे या खर्चाचा संदर्भ जर विचारात घेतला तर हा अल्पकालीन खर्च जो आहे तो किती असेल, कशा पद्धतीचा असेल, त्याचबरोबर त्याच्याकडे असणारी काही बाबी ज्या आहेत त्या विचारात घेता येतील. या अल्पकालीन खर्च निश्चित आणि परिवर्तनीयमध्ये कोणत्या बाबीवर विशेष भर दिला जातो? निश्चित किंमत ही निश्चित खर्चाला पूरक खर्च म्हणून देखील ओळखली जाते. मग असताना उत्पादक क्रियाकलाप हे उत्पादकाला नेहमी काही खर्च हा करावा लागतो. जे उत्पादनाची पातळी काहीही असो स्थिर राहते. जरी निर्मात्याने किंवा उत्पादन पूर्णपणे बंद केले तरी हे खर्च हे करावे लागतात किंवा काही खर्च हे अत्यावश्यक स्वरूपाचे असतात. त्यामुळं जसं की जागेचा रेंट असेल, भूमीचं त्या ठिकाणचा असणारा त्याचा मोबदला देणं असेल, हा द्यावाच लागतो. त्याला मोबदला देणं किंवा कमी करणं हा होऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा खर्च हा दीर्घकाळ असेल किंवा हा फिक्स खर्च आहे, तो आपल्याला बदलवता येत नाही किंवा तो कमी करता येत नाही. म्हणजे जागेचं भाडं आपल्याला भूमी वापरतोय तर आपल्याला त्याचा मोबदला द्यावा लागेल किंवा ती जमीन आपल्याला खरेदी करावी लागेल. खरेदी केल्यानंतर सुद्धा त्याचं जे काही मूल्य आपण म्हणूया त्याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि ते उत्पादन लॉंग रनसाठी चालू ठेवावं लागेल. अल्पावधीत खर्चाचा सिद्धांत जर आहे तर तो खर्च सिद्धांत जो आहे तो निश्चित विचारात घ्यावा लागतो. नेहमी काही खर्च हा करावा लागतो. जे उत्पादनाची पातळी काहीही असो स्थिर राहते. जरी निर्मात्याने किंवा उत्पादन पूर्णपणे बंद केले तरी हे खर्च करावे लागतात किंवा कशा पद्धतीने करावे लागतील त्याचा भाग विचारात घ्यावे लागतील. परिवर्तनीय खर्चच्या परिणामातील बदलासह किंमत किंवा बदलत राहते. उत्पादित आउटपुट व्हेरिएबल आहे कॉस्ट म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ कच्चा माल उत्पादन प्रक्रियेत हा वापरावा लागतो. मॅन्युफॅक्चरिंग उद्योग किंवा मशीन हे चालवण्यासाठी किंवा मजूर वापरावे लागतात आणि ऊर्जेची वीज व्यवस्था ही करावी लागते. त्याचबरोबर या परिवर्तनीयतेची बाबी ह्या परिवर्तनातील बदलासह किंमत किंवा प्राइस इलेस्टिसिटी जी आहे ती कशा पद्धतीनं लवचिक स्थिती राहू शकते, त्यात होणारे बदल हे कसे करता येऊ शकतात. त्यात शॉर्ट रनचा विचार करता काही टेबलच्या अनुषंगाने माहिती जर आपण बघितली तर ती आपल्याला प्रकर्षाने जाणून येईल. फिक्स्ड कॉस्ट जी आहे ती कोणत्याही स्थितीत ही बदललेली नाही. जे काही युनिट आपण विचारात घेतले हायपोथेटिकल किंवा उदाहरणासाठी आपण एक शॉर्ट रनचा विचार करता 240 कोटीजमध्ये म्हणा किंवा रुपीजमध्ये म्हणा याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आलं. व्हेरिएबल कॉस्टमध्ये कधी झिरो फर्स्ट स्टेजला बदलती किंमत ही नसते कारण जी काय आहे ती फिक्स किंमत आहे. 240 टोटल कॉस्ट तेवढीच आहे. मग 240 वरून 120 एवढी कॉस्ट जर झाली तर व्हेरिएबल कॉस्ट काय आली तर त्या दोघांचा असणारा डिफरन्स म्हणजे 360 ही बदललेली किंमत किंवा त्याच्यात ॲडिशन किंमत आपण म्हणूया ती वाढलेली आहे. त्याचबरोबर 120 प्लस झाल्यामुळे त्याची किंमत 360 अशी झालेली दिसते. 240 नंतर 160 किंवा 400 एवढी किंमत झालेली दिसते. 240 नंतर 180 किंवा 420 अशी किंमत झालेली दिसते. त्याचबरोबर 240 मध्ये 212 ही किंमत त्याच्यात ॲडिशन किंवा व्हेरिएबल कॉस्ट म्हणून त्याच्यात विचारात घेतली गेली. त्यावेळेला 452 अशी प्राईस झालेली आहे. 240 मध्ये 280 एवढे ॲड केले तर 520 असं ॲडिशन किंमत होऊ शकते. त्यामुळे 240 मध्ये 420 अशी ज्यावेळेला किंमत वाढते त्यावेळेला 660 अशी बदललेली स्थिती दिसून येते. एकूण निश्चित किंमत जी आहे किंवा एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित इनपुटवर फर्मने केलेला एकूण खर्च आहे. फर्मने एकूण केलेला खर्च आहे तर एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित इनपुट वर केलेला खर्च सुद्धा विचारात घ्यावा लागतो. तक्ता 10.3 वरून हे स्पष्ट होते की फर्मची एकूण निश्चित किंमत ही स्थिर राहते. त्याचबरोबर आउटपुटची पातळी ही विचारात न घेता 240 च्या स्थितीत जर विचारात घेतली तर आउटपुट बदलते किंवा 1 युनिटपासून 6 युनिटपर्यंत याच्यात बदल झालेला दिसतो. परंतु प्रत्येक बाबतीत हा एकूण निश्चित किंमत ही 240 राहते. अगदी जेव्हा फर्म उत्पादन पूर्णपणे थांबते याचा अर्थ असा की उत्पादन शून्य पातळीवर आहे. एकूण निश्चित किंमत ही अपरिवर्तित राहते. फर्मचे एकूण निश्चित खर्च हे कार्य आहे. त्याचबरोबर एकूण निश्चित किंमत आणि एकूण खर्च याचा जर विचार केला
तर त्या किमतीचा आणि खर्चाचा हा अतिशय जवळचा संबंध असतो. कारण त्याच्यावरूनच आपल्याला मार्केटमध्ये वस्तू विक्रीसाठी जर समजा खर्च जास्त होत असेल आणि किंमत कमी असेल तर कमी किमतीमुळे उत्पादन घेणं प्रोत्साहन मिळणार नाही आणि कस्टमरला कदाचित ती फायद्याची ठरेल वस्तू, मागणी वाढेल. अल्प कालावधीत कदाचित हे शॉर्ट पिरियडमध्ये शक्य असतं, एखाद्या वेळेला शक्य असतं, परंतु या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं जर कालावधी शॉर्ट असेल तर नफा मिळणार नाही. त्यामुळं त्या उद्योगाच्या दृष्टीने इनपुटमध्ये तशा पद्धतीने खर्च जास्त करणं हे शक्य होत नाही. ते खर्च आपल्याला वाढवावे लागतील किंवा त्याच्यात बदल करावे लागतील. या टोटल फिक्स कॉस्ट TFC किंवा आउटपुट जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 या OX किंवा OY किंवा TFC ज्या वेळेला यात बदल झालेला असेल त्यावेळेला कॉस्ट रुपीज चा जो आहे तो चेंज करणं किंवा त्या अनुषंगाने बदल करणं या दृष्टीने देखील विचार करता आपल्याला 80 150 240 320 या स्थितीमध्ये बदल होणं हे अपेक्षित नाही आहे. टोटल फिक्स्ड कॉस्ट जो आहे तो किती आहे किंवा कशा पद्धतीने बदललेला आहे तो जर पाहिला तर तो टोटल फिक्स्ड कॉस्ट हा कॉन्स्टंट आहे, तो 240 एवढाच आपल्याला दिसून येतोय. त्याचबरोबर एकूण निश्चित प्राईस जे आहे ती फिक्स्ड कॉस्टच्या अनुषंगाने 240 240 हे सर्व युनिटला सारख्याच स्वरूपाचे या टेबलमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. अगदी पहिल्या युनिटपासून 0 पासून ते अगदी 6 पर्यंतचा जे 7 युनिट्स दाखवलेले आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये फिक्स्ड कॉस्ट हा कर्व हा OX अक्षाला समांतर पातळीवर चाललेला दिसतो येतो किंवा त्या रेषेच्या समांतर पातळीवरती आहे. या समांतर पातळीवरती किंवा टोटल फिक्स कॉस्ट जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीनं आहे, तो 240 जसं पहिल्या एका युनिटला आहे, 2 युनिटला आहे, 3 युनिटला आहे, 4 5 6 7 8 या युनिटमध्ये कशा पद्धतीनं बदल झालेला आहे. एकूण परिवर्तनीय खर्च जो आहे तो एकूण व्हेरिएबल किंवा कॉस्ट म्हणजे फर्मचा वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च किंवा उत्पादन पार पाडतात किंवा पाडणे, उच्च आउटपुट किंवा स्तरासाठी व्हेरिएबल इनपुटचा अधिक वापर आवश्यक असल्याने ते म्हणजे उच्च एकूण चल खर्च तक्ता 10.3 दाखवते की एकूण चल खर्च हे उत्पादन वाढते म्हणून फर्म हे देखील वाढलेलं असतं किंवा तशा अनुषंगाने त्याच्या फर्ममध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूण परिवर्तनीय खर्च ज्या वेळेला तुम्ही विचारात घेता त्यावेळेला तो किती होऊ शकतो किंवा कितीपर्यंत वाढू शकतो त्या अनुषंगानं एकूण व्हेरिएबल कॉस्ट किंवा त्याचा असणारा फर्मचा असलेला अधिकचा खर्च तो विचारात घेतला जाईल. उच्च आउटपुट जर असेल, चांगला नफा मिळणारा असेल आणि त्याच्यातले होणारे बदल हे जर चांगले असतील तर त्या अनुषंगाने व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती वाढली तरी त्या ठिकाणी केली जाते किंवा त्याला इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया, ही गुंतवणूक जी आहे ती फायदेशीर ठरते. 10.3 हे दाखवतं कारण एकूण चल खर्च हे उत्पादन वाढते म्हणून त्या अनुषंगाने तसा विचार केला जातो. टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा TVC 1 2 3 4 5 6 हे जे बदल झालेले आहेत 100 200 300 400 आणि 500 कॉस्ट किंवा रुपीज जे आहे ते अशा पद्धतीने किंवा अशा अनुषंगाने बदललेले आहेत. टोटल व्हेरिएबल कॉस्ट जे आहे ते कर्व किंवा राईज फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे TVC जो आहे टोटल व्हेरिएबल कॉस्ट जो आहे तो डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला चढत गेलेला किंवा वरच्या बाजूला स्थानांतरित होत असणारा वक्र हा दिसून येतो. एकूण खर्च किंवा एकूण खर्च म्हणजे एकूण निश्चित खर्च आणि एकूण चल खर्चाची बेरीज. अशा प्रकारे दिलेल्या आउटपुटवरून फर्मची किंवा एकूण किंमत मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची जोडणी करावी लागेल. एकूण निश्चित किंमत आणि त्या आउटपुटवर त्याची एकूण परिवर्तनीय किंमत ही विचारात घ्यावी लागते. परिणामतः असे दर्शवते की त्याच्यात झालेले बदल हे किती प्रकारचे आहेत, कशा पद्धतीचे आहेत आणि एकूण खर्चाचे कार्य हे अंजीर चं प्रोडक्शन इथं सांगितलं गेलं आहे 10.3 मध्ये दाखवलं आहे आणि एकूण खर्च हा फंक्शन्स किंवा त्याचं जे कार्य आहे खर्चाच्या संदर्भातलं तर कॉस्ट फंक्शनमध्ये केवळ एकूण रकमेने हे भिन्न स्वरूपाचं आहे किंवा निश्चित त्याची प्राईस ही दाखवली जाते आणि त्याचा आकार समान कसा राहील किंवा समान असतो हे दर्शवलेलं आहे. आता TC मध्ये
हा एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च हा दोन्हीची टोटल असेल, म्हणजे बदलता खर्च असेल आणि जो स्थिर खर्च किंवा रिअल कॉस्ट जो म्हणलो होतो आपण, वास्तविक किंमत, या दोन्हीची बेरीज आहे. त्याच्यामुळं या तिन्ही आकृत्यांचा जर विचार विचार केला तर फिक्स कॉस्ट, रिअल कॉस्ट ही 2000 फिक्स कॉस्टच्या सारखे रिअल कॉस्ट जे दाखवली तो 240 एवढी दाखवलेली आहे, किंवा त्यानंतरचा 0 अंशामधून किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट सुरुवातीला झिरोच होती, त्यामुळे 0 ते 240 या अनुषंगाने जर विचार केला तर हा 200च्या वरती किंवा 200च्या आसपास असणारा बिगिनिंग झालेला किंवा सुरुवात झालेला वक्र हा टीशी डावीकडून उजवीकडे परंतु वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आपल्याला दिसून येतोय. आता या कॉस्टच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एकूण कॉस्ट कशा पद्धतीनं किंवा किती बदलू शकतात ते आपल्याला याच्यामध्ये शॉर्ट रन आणि लॉंग टर्म मध्ये दिसून येतं. त्यामुळे अर्ध्या या युनिटमध्ये आपल्याला ज्या बाबी प्रकर्षाने किंवा स्पष्टपणे दाखवलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या दिसून येतात आपल्याला. त्यामुळं या शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये काय काय बदल करता येऊ शकतात ते विशेष करून याच्यात प्रकर्षाने जाणवलेलं दिसून येते. यात 3 व्हेरिएबलला किंवा 3 घटकांना प्राथमिक महत्त्व दिलं होतं. त्या अनुषंगानं खर्चाची संकल्पना जी आहे ती खाजगी खर्च असू शकतो, सामाजिक किंवा इतर खर्च सुद्धा असू शकतो. तो खर्च कशा पद्धतीचा असेल किंवा त्याच्यातल्या कोणत्या बाबी असतील, सूक्ष्म किंवा आर्थिक सिद्धांतामध्ये खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च या दोन्ही संकल्पना आहेत. फर्म नफा वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे. खाजगी खर्चाच्या विचाराद्वारे पूर्णपणे मार्गदर्शन केले जाते. निर्णय घेताना ते पार पाडताना किंवा इतरांवर लादत असलेल्या सर्व खर्चाकडे त्याचं दुर्लक्ष केलं जातं किंवा दुर्लक्ष असू शकतं. त्याचबरोबर या खर्चामध्ये अशा पद्धतीचे बदल होतात. खर्चाच्या अनुषंगाने यावर 3 प्रकारच्या खर्चाचा समावेश होतो. अ, कार्यरत उत्पादनाच्या घटकांची खरेदी किंमत किंवा उत्पादन प्रक्रिया आहे. संसाधनाची किंमत, स्वतः उत्पादक किंवा सामान्य नफा हा वाढवणं अपेक्षित आहे. यावरून 3 प्रकारच्या खर्चाच्या अनुषंगाने खाजगी किंवा त्याच्या अनुषंगाने समावेशक असलेल्या दिसून येतात. कार्यरत उत्पादनाच्या घटकांची ही खरेदी किंमत किंवा उत्पादन प्रक्रिया ही सुरळीतपणे चालणं त्या अनुषंगाने हा खर्च आहे. संसाधनाची किंमत किंवा स्वतः उत्पादक आहे. सामान्य नफा आहे. नफा हा कार्यरत आहे किंवा कार्यरत घटकांचा आहे. यावरून 3 प्रकारच्या बाबीवरती प्रकाश टाकलेला दिसून येतो. त्याचबरोबर पैशाची किंमत किंवा पैशाची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च हा संधी खर्चाच्या संकल्पनेच्या उलट पैशाच्या खर्चाची संकल्पना आहे. कोणत्याही उत्पादनाच्या किंवा उत्पादनाचा पैसा हा खर्च मानला जातो. ते आउटपुट मिळवण्यासाठी केलेला असतो. त्या अनुषंगानं किंवा या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये पैशाची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च असा आहे. संकल्पनेच्या अनुषंगाने पैशाची किंमत ही बदललेली असते. म्हणजे पैशाची किंमत म्हणजे काय हे जर आपण डीप थोडं पाहिलं तर आपण विचार करूया की डॉलरमध्ये असणारी पैशाची किंमत ही जशी आपण म्हणतो की एखाद्या वेळेला डॉलरची किंमत वाढत वाढत जाते. म्हणजे काय, 60 रुपयाला $1 म्हणजे भारतीय 60 रुपये आपण द्यायचे आणि त्याच्या बदल्यात $1 एवढा घ्यायचा. त्याच वेळेला समजा आणखी डॉलरची किंमत जर वाढत गेली म्हणजे 70 रुपयाला $1 तर एकाच डॉलरच्या बदल्यात आपल्याला अशा पद्धतीने 70 रुपये देणं म्हणजे व्हॅल्युएशन हे आपलं रुपयाचं कमी करून घेणं किंवा पैशाचं मूल्य घटणं आपण म्हणूया. हे जर घटत गेलं पैशाचं मूल्य तर त्याचा आपल्याला निश्चितपणे तोटा होत असतो. आणि पैशाचं मूल्य जर घटलं तर त्याला जास्तीचे पैसे आपल्याला मोजावे लागतात किंवा त्या वस्तूची असणारी किंमत ही वाढलेली दिसून येते. मग दुसऱ्या बाजूला आपण उत्पादनाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर अशा पद्धतीचं जर मूल्य बदललं किंवा तर तशा पद्धतीनं पैशाची किंमत देखील बदललेली दिसते. पण इथं जर समजा आपण असं म्हणूया की एकाच डॉलरमध्ये जर 50 रुपयामध्ये $1 एवढं जर मिळत असेल तर या ठिकाणी पैशाचे मूल्य हे वाढलेले दिसेल. अजून समजा $1 बरोबर 1 रुपया असेल तर आपल्या पैशाचं मूल्य आणि त्या पैशाचं डॉलरमधलं मूल्य अमेरिकन चलनाचं आणि इंडियन करन्सीचं या दोन्ही करन्सीच्या अनुषंगाने विचार करता ते मूल्य सारखं झालेलं दिसेल.
त्यामुळे या दोन्हीत समानता येण्याच्या दृष्टीनं त्याचं मूल्य वृद्धिगत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं अपेक्षित आहे. मग हेच कशा पद्धतीचं आहे त्यावरती आपल्या उद्योग संस्थेचं उत्पादनातल्या घटकांचं किंवा उत्पादन घटकांच्या किमती अवलंबून असतात. मग या घटकाला मिळणारी किंमत मग आपण काय म्हणूया, सर्वसाधारण एखाद्या व्यक्ती एम्प्लॉईज काही 8-10 किलोमीटर अंतरावर जाऊन एखादी नोकरी करणार असेल तर त्या नोकरीच्या ठिकाणापर्यंत पोहोचायला तो जो ट्रान्सपोर्टिंग खर्च असतो तो ट्रान्सपोर्टिंग खर्च जर वाढला तर याच्यात सुद्धा पैशाचं मूल्य किंवा त्याला वेतन सुद्धा ट्रान्सपोर्टिंगमध्ये जर कंपनी फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार असेल तर तेवढा अधिकचा खर्च त्याच्यावर होत आहे. किंवा ती कंपनी देणार नसेल तर त्या सर्व्हिसमनला किंवा कामगाराला असा विचार करावा लागेल की हा ट्रान्सपोर्टिंगचा खर्च हा माझा एवढा आहे. त्यामुळे पैशाची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च याचा संधी खर्चाच्या संकल्पनेच्या उलट पैशाच्या खर्चाची संकल्पना इथं स्पष्टपणे जाणवते. किंवा कोणत्याही उत्पादनाचा पैसा हा खर्च मानला जातो. ते आउटपुट मिळवण्यासाठी केलेला खर्च हा दिसून येतो किंवा पैशाची किंमत आणि पैशाचा स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च हा विचारात घ्यावा लागतो. त्याचबरोबर वास्तविक खर्चाची संकल्पना ही अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केली होती. कामगाराला त्याची सेवा व उत्पादकतेसाठी देत असताना त्याला अस्वस्थता किंवा त्या अनुषंगाने येणारा बदल हा त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपले उत्पन्न वाचवते तेव्हा तो काही त्याग करतो आणि ते गुंतवणूकदारांना कर्ज देते जे उत्पादनासाठी त्याचा वापर करतात. या अस्वस्थता किंवा आणि त्याग हे उत्पादनाच्या वास्तविक खर्चाचे स्वरूप आहे. मार्शलचे हे जे समीकरण किंवा त्या अनुषंगाने केलेली मांडणी जी आहे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टीने सूक्ष्म एखाद्या उद्योग व्यवसायाचं केलेलं उत्पादनाच्या घटकाच्या अनुषंगाने वितरण जे आहे ते विचारात घ्यावं लागेल. सर्व प्रयत्न किंवा त्या बदल्यात बलिदान म्हटले तर त्या बदल्यात काही त्याग देखील करावे लागतात. या उत्पादनाचे किंवा घटकाचे होणारे त्याग हे विचारात घेतले जातात. सर्व प्रयत्न आणि त्या स्वरूपात होणारे त्याग या अनुषंगाने किती असतील किंवा खर्च कशा पद्धतीने होऊ शकतो तो त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. बुडलेली किंमत आणि वाढीव खर्च हा विचारात घेत असता अर्थशास्त्र आणि व्यवसाय हा निर्णय घेण्यामध्ये बुडलेली किंमत ही एक किंमत आहे ज्यामध्ये आहे किंवा आधीच खर्च केले गेले आहे आणि पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाही. त्यामुळं बुडलेली खर्च किंवा यालाही म्हणतात किंवा पूर्वलक्षी खर्च असं देखील म्हटलं जातं. कधी कधी हा संभाव्य खर्च विरोधाभास केला जातो. जे भविष्यातील खर्च म्हणजे एखादी कारवाई केल्यास खर्च किंवा बदललेले जाऊ शकतात. पारंपरिकमध्ये हा सूक्ष्म किंवा आर्थिक सिद्धांत आहे. केवळ संभाव्य किंवा भविष्यातील खर्च हा निर्णयासाठी किंवा संभावित विचारात घेतलेला जाऊ शकतो किंवा बुडीत खर्च हा आधीच केला जात आहे आणि परत मिळवता येत नाही अशा स्वरूपाचा खर्च. त्यामुळे त्यांनी तर्कशुद्ध निर्णय घेण्याच्या निवडीवर हा प्रभाव टाकू नये किंवा त्या अनुषंगाने तसा प्रभाव असू नये किंवा असू शकतो का याबद्दल निश्चित विचार करावा लागतो. त्यामुळे बुडालेली किंमत किंवा त्या अनुषंगाने किती किमतीत बदल होईल ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे आर्थिक खर्च आणि लेखा खर्च हा सुद्धा आर्थिक खर्चाच्या अनुषंगाने त्यावेळेला लेखा खर्चाची बाब येते. त्यावेळेला ती किती असेल कशा पद्धतीची असेल तर लेखा खर्चामध्ये जमाच्या बाजूने म्हणजे किती जमा केल्यानंतर किंवा कशा कशा पद्धतीने आपण खर्च करत आहोत तो खर्च उत्पन्नाच्या अनुषंगाने कसा कव्हर होऊ शकतो. त्या त्या टप्प्यावर कव्हर होईल की शेवटी कव्हर होईल. तर सर्वात शेवटी जर कव्हर झाला तर या अर्थशास्त्रांच्या अनुषंगाने लेखापालाच्या अनुषंगाने तसं त्याच्यात बदल झालेला दिसेल. त्यामुळे लेखापाल आहेत किंवा फर्मच्या आर्थिक विवरणाशी संबंधित या बाबीवरती पूर्वलक्षी हे घेण्याकडे आहे. कल किंवा फर्मची आर्थिक स्थिती पाहता काही घटक हे बदललेले दिसतात किंवा तशा पद्धतीने याच्यात बदल होतात आणि दायित्व किंवा आणि मागील कामगिरीचे मूल्यांकन हे करा किंवा लेखा खर्च हे समाविष्ट आहे. कराद्वारे परवानगी दिलेल्या दरावर हा भांडवली उपकरणासाठी घसारा खर्च हा अधिकारी किंवा दुसरीकडे अर्थशास्त्रज्ञ काय किंवा अपेक्षित खर्च आहे याचा किंवा याच्या संबंधित बाबी विचारात घ्यावी लागतील. भविष्यात आणि फर्म या आपल्या संसाधनाची पुनर्रचना करू शकतात किंवा त्या संसाधनामध्ये तशा बाबी येऊ शकतात.
अर्थशास्त्राने किंवा त्या बाबीवरती लेखापाल हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून खर्च पाहतात. लेखापाल आहेत किंवा फर्मच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित या बाबी विचारात घेतल्या जातात. पूर्वलक्ष घेण्याकडे कल किंवा फर्मची आर्थिक स्थिती ही पाहावी लागते किंवा त्या अनुषंगाने मालमत्तेचा मागोवा ठेवावा लागतो आणि दायित्व किंवा मागील त्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करा किंवा लेखा खर्च हा समाविष्ट आहे. कराद्वारे परवानगी दिलेल्या दरावर भांडवली उपकरणासाठी किंवा भांडवली यंत्रसामग्रीच्या वेळेला खरेदी केली जाते. एखादी मशीन असेल, युनिट्स आपण म्हणूया मोठेच्या मोठे, किंवा बांधकाम बांधलं जातं एखाद्या उद्योगधंद्यासाठी, मोठ्या मशिनरीज खरेदी केल्या जातात किंवा ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीसाठी व्हेकल्स ज्या गाड्या खरेदी केल्या जातात, मग त्यामध्ये टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, या गाड्यासुद्धा एक प्रकारे भांडवली गुंतवणूक किंवा त्या उद्योगातल्या उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणारे असतात. यंत्रसामग्री असेल, टेक्नॉलॉजी नवीन अद्ययावत झाली तर त्या यंत्रसामग्रीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे लेखा खर्च हा समाविष्ट आहे. कराद्वारे परवानगी दिलेल्या दरावर याचा भार येऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार तसा होऊ शकतो. भांडवली उपकरणासाठीच घसारा खर्च हा अधिकारी किंवा दुसरीकडे अर्थतज्ञ काय किंवा खर्च अपेक्षित आहे याच्याशी संबंधित आहेत. भविष्यात आणि फर्म आपल्या संसाधनाची पुनर्रचना कशी करू शकेल, त्याची किंमत कमी करा आणि नफा सुधारा, अशा प्रकारे ते पुढे पाहता संधी खर्चाशी किंवा संबंध आहे किंवा संधी खर्चाशी संबंधित या बाबी आहेत असं दिसून येतो. ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत याच्यामध्ये ऐतिहासिक खर्च हा प्रत्यक्षात त्यावेळी झालेला खर्च आहे. मालमत्तेची खरेदी यांच्या विरुद्ध हा प्रतिस्थापन खर्च आहे. ती मालमत्ता किंवा पुनर्स्थित करण्यासाठी आता खर्च करावा लागेल. म्हणजेच बदली किंमत ही त्याच प्रकारच्या ह्या नवीन मालमत्तेची वर्तमान किंमत आहे किंवा बदली किंमत देखील असू शकते. त्यामुळं त्या किमतीच्या अनुषंगाने पूर्वी त्या उत्पादनाला किती किंमत होती, पूर्वीच्या किमतीपेक्षा आत्ताची किंमत जर बदललेली असेल, पण ती कितीनं बदललेली आहे, कितीनं वाढलेली आहे, याचा आपल्याला विचार करावा लागेल. या ऐतिहासिक किंमत बदलामध्ये या किमतीच्या अनुषंगाने किती बदल होतील किंवा कशा पद्धतीचे बदल होतील, तर ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत याचा विचार करता या स्थितीत बदल झालेला दिसेल. ऐतिहासिक खर्च हा प्रत्यक्षात त्यावेळी झालेला खर्च आहे. मालमत्तेची खरेदी आहे याच्या विरुद्ध प्रतिस्थापन खर्च हा आहे. ती मालमत्ता किंवा पुनर्स्थापित करण्यासाठी आता खर्च करावा लागेल. म्हणजेच बदली किंमत ही त्याच प्रकारच्या नवीन मालमत्तेची किंवा वर्तमान किंमत आहे. या वर्तमान किमतीच्या स्थितीत हे बदल होणं किंवा ते बदल होणं अपेक्षित आहे. त्याच अनुषंगानं ऐतिहासिक किंमत आणि बदली किमतीत झालेला बदल हा किती प्रकारचा होऊ शकतो, कशा प्रकारचा होऊ शकतो, त्या अनुषंगानं या खर्चाचे कार्य किंवा शॉर्ट रन आणि लॉंग रन याचा विचार करावा लागतो. उत्पादन आणि खर्च यांच्यातील संबंध हा खर्च कार्य म्हणून ओळखले जातात. या खर्च कार्यामध्ये किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये संबंध दर्शवले जातात. फर्मच्या दोन घटक असतात किंवा प्रथम फर्मचे उत्पादन आणि दुसरे घटकासाठी फर्मने दिलेली किंमत वापरल्या जातात. या सरावामध्ये उत्पादन कार्य हे विविध प्रकारचे असू शकतात. काही वेळा एक घटक हे उत्पादन परिवर्तनशील आहे आणि इतर घटक हे निश्चित आहेत. काहींना ते शक्यही नाही किंवा बदलणारे घटक या कारणास्तव खर्च कार्य देखील असू शकते किंवा विविध प्रकार या अर्थशास्त्रात साधारणपणे दोन प्रकारचे खरेदी कार्य असतात. किंमत सिद्धांतानुसार विचार केला जातो. शॉर्ट रन कॉस्ट किंवा फंक्शन्स आणि दीर्घकालीन खर्चाचे कार्य हे विचारात घ्यावं लागतं. त्याचबरोबर खर्च कार्य आणि वेळ घटक खर्चाचे सिद्धांत हा समजून घेण्यासाठी त्याचा अर्थ स्पष्ट असणे आवश्यक आहे. शॉर्ट रन आणि लाँग रन ह्या सामान्यतः वापरात या संज्ञा वापरल्या जाऊ शकतात. आठवडे, महिने आणि वर्ष परंतु अर्थशास्त्रज्ञासाठी ते अटी दर्शवतात. शॉर्ट रन आणि लाँग रन याचा विचार करून एकूण उत्पादनात कशा पद्धतीने बदल होतो, त्या बदलाच्या अनुषंगाने तो किती काळ बदल करू शकतो, किती घटक बदलू शकतो, खर्च कार्य आणि वेळ घटक जे आहे ते त्या घटकाच्या अनुषंगाने जर स्थितीत बदल असेल तर ते कशा पद्धतीने असेल किंवा किती प्रकारचे असू शकतो,
तो त्या उद्योगावरती किंवा उत्पादनावरती अवलंबून असणारा घटक आहे. उत्पादन छोटं असेल मोठं असेल त्याच्यातून मिळणारे बेनिफिट हे कशा पद्धतीचे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. छोटं छोटं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 1 रुपयाचं असतं एखादं प्रोडक्शन असतं की मार्केट प्राइस त्याची 1 रुपया असते. प्रोडक्शन कॉस्ट अगदी जर विचार केला तर 35% 40% असं असू शकतं किंवा मॅक्झिमम 50% पर्यंत असू शकतं. त्यानंतर होलसेलर असतील, डीलर असतील, रिटेलर असतील, याच्यापर्यंत येईपर्यंत त्याची प्राइस ही कदाचित वाढलेली असते. परंतु ॲक्च्युअली प्रोडक्शन कॉस्ट जे आहे ते अगदी 20% असू शकते. म्हणजे कोणत्याही उत्पादनाचा कॉस्टिंग हे त्याच्या उत्पादनाचा खर्च हा जसा आहे तसा मार्केटिंगचा सुद्धा विचार करावा लागेल आणि ते मार्केटला ती वस्तू त्या किमतीला कशी जाईल त्या अनुषंगाने त्याचा विचार होऊ शकतो. खर्चाची किंमत किंवा सिद्धांत घेण्यासाठी जर विचार केला तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे किंवा आवश्यक स्थितीत शॉर्ट रन आणि लाँग रन हा सामान्य वापरात या संज्ञा वापरल्या जाऊ शकतात. आठवडे, महिने आणि वर्ष, परंतु अर्थशास्त्रज्ञासाठी ते अटी या दर्शवतात. उत्पादन आणि कॅलेंडर वर्षाचा संदर्भ नाही तेव्हाही ही संकल्पना किंवा जेव्हा शॉर्ट रन आणि लाँग रन या संज्ञा असतात तेव्हा वेळ हा अप्रत्यक्षपणे रेंगाळते किंवा चर्चा केली जाते त्या अनुषंगाने असू शकेल. लाँग रन कॉस्ट फंक्शन जे आहे ते दीर्घकाळात किंवा एकूण खर्च हे एकूण मल्टीव्हेरिएबल फंक्शन्स आहे जे एकूण सूचित करते किंमत अनेक घटकाद्वारे निर्धारित केली जाते. त्याचबरोबर या प्रोडक्शन कॉस्टमध्ये लाँग रन बरोबरच शॉर्टचा सुद्धा जसा विचार केला जातो तसं दीर्घकाळात उत्पादनाचा मिळणारा आउटपुट जास्त असेल परंतु त्याला अल्पकाळात काही खर्च जर करावा लागणार असेल तर तो जेवढा जास्त करेल तेवढा दीर्घकाळात त्याच्यावरची गुंतवणूक ही देखील आवश्यक असते. पुन्हा पुन्हा त्याच्यात गुंतवणूक करावी लागते. एकूण खर्च हे एक मल्टीव्हेरिएबल फंक्शन्स आहे असे दिसून येतं. किंमत अनेक घटकाद्वारे निर्धारित केली जाते. दीर्घकालीन खर्चाचे कार्य हे लिहिले जाऊ शकते किंवा त्या अनुषंगाने तसे बदल होऊ शकतात. वास्तविक खर्च जो आहे वास्तविक खर्चाची संकल्पना हे अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केली होती. त्यांच्यामध्ये एक किंवा कामगाराला त्याची ठेवा हे उत्पादकतेसाठी देत असताना त्याला अस्वस्थता येते किंवा उद्देश त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती आपले उत्पन्न वाचवते तेव्हा तो काही भाग हा त्याग करतो आणि ते गुंतवणूकदारांना कर्ज देते. ते उत्पादनासाठी त्याचा वापर करतात. या अस्वस्थता किंवा आणि त्याग हे उत्पादनाच्या वास्तविक खर्चाचे स्वरूप आहे. त्याचबरोबर बुडलेली किंमत आणि वाढीव खर्च याचाच विचार करता व्यवसाय आणि निर्णय घेण्यामध्ये बुडलेली किंमत ही एक किंमत आहे ज्यामध्ये आधीच खर्च केले आहे आणि पुनर्प्राप्त केले जाऊ शकतात नाही त्याचा देखील त्याच्यात विचार होऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आर्थिक खर्च आणि लेखा खर्च हा सुद्धा अकाउंटेबिलिटीचा भाग येऊ शकतो. याचबरोबर ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत हे विचार करताना किंवा त्या दृष्टीने त्याच्या मागं किती किंमत होती किंवा पूर्वीची स्थिती काय किंमत असेल. त्याचबरोबर खर्चाची कार्य ही शॉर्ट रन आणि लाँग रनमध्ये किंवा दीर्घकाळातली असणारी ती कशा पद्धतीने बदलतील ते खर्च वक्र कशा पद्धतीने बदलतील तर निश्चितपणे याच्यात लाँग रन आणि शॉर्ट रनचे जे खर्च दिलेले आहेत कॉस्ट कर्व दिलेला आहे ते सुद्धा अल्पकालावधी दीर्घकालावधी हा विचार करून दिलेला आहे. याच्यात हा टोटल फिक्स कॉस्ट जो आहे तो 240चा आहे. व्हेरिएबल कॉस्ट सुरुवातीला 0 आहे परंतु नंतर 120 160 180 हा वाढत्या स्वरूपाचा असणारा दिसून येतो म्हणजे 420 पर्यंत सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे टोटल कॉस्ट जे आहे ते 660 पर्यंत अगदी 240 पासून वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने हे कर्व देखील फिक्स कॉस्टचे आहेत 240. त्याचबरोबर इथं जे दाखवलं आहे तो व्हेरिएबल कॉस्टचा आहे टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे ती बदललेली आहे आणि एकूण खर्च जो आहे तो देखील बदललेल्या स्थितीत दिसून येतो. टोटल कॉस्ट कर्व इज ऑप्टेड बाय द लीडिंग कॉस्ट असा आहे. या ठिकाणी आपण अर्धाच युनिट 10 हा आपण बघितलेला आहे. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.